जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. कोणी समजून घेऊ शकत नाही आपल्याला. आपल्या जिंदगीचा असं सफर आहे ना, आपल्याला कोणी समजून घेऊ शकत नाही. आणि का समजून घ्यायचं आपल्याला? बरोबर आहे का नाही? तुम्ही करता कशासाठी करता? जगण्यासाठी करता. त्या जगण्याला पण काहीतरी अर्थ पाहिजे ना. जीवनाला तर काहीतरी अर्थ पाहिजे ना. जीवन आपण एवढं संकटाला तोंड देऊन इथपर्यंत आलेलं असतं ना, त्याला तर काहीतरी फुलायला पाहिजे ना जीवन. तुम्ही संकटातून तोंड देऊन आल्यावर फुलायला पाहिजे. ते पण असं मुरझून गेल्यावर काय फायदा आहे? एवढं 35 वर्ष तुम्ही त्रास करत सहन करत संकटाला तोंड देत तिथपर्यंत आलेलं असेल, ते सुद्धा परत जीवन असं झालं ना, वाईट वाटतं ना. म्हणून एकमेकांना साथ द्या, एकमेकांना मदत करा, आई वडिलांची देखभाल करा. पक्ष आता पितृवाडा आहे, पंधरवडा आहे, पित्र जेवायला घालतात, एवढे पदार्थ करून ठेवतात, ते तुम्ही जिवंतपणे खाऊ घाला त्यांना. तुमचा पण आत्म्याला शांत लागल. आई वडिलांना अपशब्द बोलू नका. आई वडील सगळं तुमच्यासाठीच करतात. ते जरी बोलले तरी तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही पण उलटं बोलल्यावर तुमची मुलं बघतात, अरे बापरे आपले पप्पा पण तसेच आहेत. पप्पाचे पप्पा बोलते ठीक आहे, पण आपले पप्पांनी नाही बोलत, आहे माझे पप्पा खूप चांगले असं म्हणतात. ते मुलांच्या समोर बोलू नका अपशब्द. कारण आजकालची मुलं खूप लवकर शिकतात तशी, आहे की नाही? आजकाल कसं आहे, सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्याच्यामुळे तर खूप शिकलेत. ऑनलाईनमध्ये तर खूप शिकलेत मुलं. म्हणून आपण आपल्याकडे बघा आणि आपण जसं करतो तसं करा. आईवडिलांना अपशब्द बोलून तुम्ही पाप करू नका, पापीचा भागीदार बनू नका. म्हणून चांगले खंबीरपणे आईवडिलांना साथ द्या. फक्त आईवडिलांना होला हो म्हणत गेलं तर काहीच होत नाही. आपण जे काय वडील करतात तुमच्यासाठी करतात. काही त्यांना काय घेऊन जायचं नसतं, त्यांनी तुमच्या भविष्यासाठी करतात. बोलतात का तुम्ही त्यांचं ऐकत नाही, त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही वागता, म्हणून ते तसं ओरडतात. तुम्ही त्यांच्या मनासारखं वागून बघा ना, तुमचंच आहे ना सगळं. जे काय ते करतात सगळं तुमचंच आहे. त्यांच्या मनासारखं वागा, काय फरक पडालाय तुम्हाला? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मी कसं बोलते सांगू का? जे अनुभवलं तेच बोलते. लहान वयात मी एवढं काय अनुभवलं ना, ते कल्पना करू शकत नाही मी. लहान वयामध्ये तुम्ही लग्न केलेलं असताना आमचं पहिल्यांदा, ते आम्ही खूप अनुभवलं. ते अनुभवतून आम्ही बोलतो तर तुम्हाला खोटंच वाटते सगळं. बरोबर आहे का नाही? 14-15 वर्षात लग्न केल्यानंतर 35 वर्ष 40 वर्ष तर नातवंड यायचे मला, आणि आता 32व्या 30व्या वर्षात लग्न करतात. ते सुद्धा त्यांना काहीच काम होत नाहीत. लग्न केल्यावर इतके नाजूक असतात, काय स्ट्रॉंग असतात बरं का, मस्त असतात. काय सगळं हँडल करतात. सासू सासरे घरदार सगळं हँडल करून पळतात जॉबला. एवढे स्टंट असतात पुरे, एक ऍक्टिव्ह असतात, एक लई मिंगळे असतात. जरा काय केलं की ओ हे दुखालं ते दुखालं असं होतं एकेकाचं. कारण त्यांचं खाणंच चांगलं नसतं. काहीतरी सप्पक काहीतरी खात असतात. हेल्दी खाणं नसतं. आपण कसं पहिला हेल्दी खाल्लेलं असतं. बरोबर आहे की नाही? मग सासू सासरे आई वडील आपल्याजवळ असणं ही आपली ताकद आहे. आई वडिलांपासून कधीच दूर जाऊ नका तुम्ही. माझा मुलगा गेले माझ्यापासून दूर, पण तुम्ही तर आई वडिलांपासून दूर जाऊ नका कधी. आई वडील बोलू द्या, 2 मारू द्या, पण आई वडिलांना सोडून जाऊ नका तुम्ही. माझं एकच म्हणणं आहे. बघा तुम्हाला पटलं तर करून बघा तुम्ही. आई वडिलांवर प्रेम करा, आई वडिलांना माया करा, आई वडिलांच्या होला हो द्या. आई वडील चांगल्यासाठी सांगतात. नाही पटलं तर तुम्ही शांत बसा, कुठंतरी देवाच्या मंदिरमध्ये, गार्डनमध्ये, मित्रमैत्रिणीकडे जाऊन बसा. आई वडिलांना उद्धट बोलू नका, आई वडिलांना अपशब्द बोलू नका. अपशब्द बोलून त्यांचे कशाला आशीर्वाद घेता? चांगले आशीर्वाद मग ते त्यांच्या तोंडात पण अपशब्द येतात आणि तेच लागतात मग आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग आई वडील बोलले तर बोलू दे, पण तुम्ही तर बोलू नका ना, अपशब्द बोलू नका आईला. आईने खूप कष्ट खाल्लेले असतात तुमच्यासाठी. तुम्हाला मोठं बघण्यासाठी, तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आई वडिलांचं पण स्वप्न असतं. ते तुम्ही आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. आई वडिलांनी तुमचं स्वप्न पूर्ण केलेलं असताना मग तुम्ही आई वडिलांचं स्वप्न का पूर्ण करत नाही?
जेवढं तुमच्या हातनं होईल तेवढं करा. असं वागू नका ना. कसं वागता, काय वागता, कसं बोलता. एक एक तर मुलं एवढी उद्धट आहेत ना, बापरे, खूप त्रास देतात आई वडिलांना. त्यांना काही समजत नसतं आणि असेच जातात मरून. चांगली मौत येत नाही त्यांना. परत त्यांना असं वाटतंय कुठं जाऊ मी, जाऊ तर जाऊ, कुठं जाऊ, जाये तो जाये किधर जाये. कशासाठी तुम्ही एवढं वागता सगळं असं उद्धटपणे, एवढा ॲटिट्यूड कशासाठी तुम्हाला. सोडून द्या सगळं. आपली आई सोबत आहे, वडील सोबत आहे, ग्रेट आहे तुम्ही, ताकद आहे तुम्ही आई वडिलांची. बरोबर आहे की नाही. मग तसं वागू नका. मुलगी असती त्यांना चांगले संस्कार द्या. कणखर बना. मी म्हणत नाही तुम्ही हे करू नका, घाबरू नका. कणखर बना, चांगलं वागा. इतकी बेकार वागतात नाही की मला लय अनुभव आहे. मला कसलं वागतात रे बाबा, डेंजर. माझ्याकडे तर व्हिडिओ येते की कांची असं वागलेले. असं वाटतं व्हिडिओ सगळ्यांची व्हायरल करावं. सगळ्या पाहुण्या रावळ्यात सगळ्यात ह्याच्यामध्ये करतात. आपण तर थोडं महाराष्ट्रात तर करायला लागले. करायला पाहिजे ते, जग दुनियाला सांगायला पाहिजे. कारण दुसरे तर हुशार होतील ना. आपल्याला त्रास सहन केलाय, दुसऱ्यांनी कशाला करायचं. बरोबर आहे की नाही. एक एक मुली लय उद्धट असतात, भयंकर उद्धट असते. त्यांना काहीच हे नसते. कसं वागावं, कसं बोलावं, मोठ्या लोकांसमोर कसं बोलावं, काय कसं बसावं ते बी कळत नसते. कसं पण बसत. मग काय होते म्हण त्याला, घरच आहे म्हण. अरे घर आहे पण दीर आहे, सासू आहेत, आपले सासरे आहेत, मोठे माणसं आहेत, नीट बसावं जरा. कसं बी बसते येड्यावनी. काय होते त्याला, घर आहे म्हणून. घर असलं तर काय झालं. सगळ्याला मान सन्मान द्यावा. कशासाठी मग ही झाली दुनिया तयार. एकमेकाला मान सन्मान दिलं म्हणून तरी काय काय चांगले लोक आज टिकलेत. चांगल्या लोकांमुळे ही दुनिया टिकली आहे. नाहीतर जगातले पाप झालेलं आहे. नंतर असले आजार यायला लागलेत. एक 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 लोक मरायला लागलेत. जे पाप करते ते चांगलं राहते, चांगल्या चांगल्या लोकांना देऊन न्यायला लागलाय. असं झालंय. काय सांगायचंय, कळत नाही तुम्हाला. माझा मुलगा तर लय बेकार निघाला. लय आईला लय दुःख दिलं त्याने, लय बोललंय त्यांनी. असे शब्द बोललेत ना, थोडे शब्द बोलले पण एवढे टोचलेत ना मला. ते काळजाला माझ्या असं टोचतेत मला सुईसारखं सारखं. असं जाणीव करून देते तुला बोललंय बघेल. आणि मी किती काढून टाकते, इतकं काढून टाकते तरी ते मला आठवते 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 आठवते. विचार करा तुम्ही कसं सहन करत असेल मी. माझं आता मागचं सगळं असं हे डोकं दुखायला लागले तरी सुद्धा मी सोडून देते. हे युट्यूब आल्यापासून जरा बोलायला लागले तुमच्याशी तर मला जरा बरं वाटायला लागले. तुम्ही पण काय तर सांगताय सोडून द्या, सोडून देते. पण काय 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 जण एक एक जण काय बोलतात, तुम्ही देवधर्मातच करा म्हण, तुम्ही असंच करा म्हण.